Hello friends, welcome to Yashodeep IAS Academy's official YouTube channel. Myself Vaishali, and once again we are here with the topic human heart. लास्ट लेक्चरला आपण ह्यूमन ब्लड बघितलं होतं. ह्यूमन ब्लडचं कार्य काय आहे तर ह्यूमन ब्लड खूप साऱ्या पदार्थांचं वहन करतो, जसं पोषण द्रव्य आहे म्हणजेच आपण जे अन्न खातो त्या पोषण द्रव्यांचं, नंतर सॉल्ट्स आहे, वॉटर आहे, हार्मोन्स आहे, केमिकल्स आहे, जितक्याही पदार्थांची गरज आपल्या शरीराला असते त्या सर्व पदार्थांचं वहन हे ब्लड करत असते. पण ब्लडला पंप करण्यासाठी कुठला ऑर्गन आहे? असंच होणार नाही. जसं आपण घरामध्ये एखादी विहीर असते किंवा बोरवेल असते, त्या बोरवेलचं पाणी वरती जाण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी मोटरची किंवा पंपची आवश्यकता असते, तसं आपल्या हार्टमध्ये ब्लडचा सप्लाय करण्यासाठी, रक्त पुरवण्यासाठी एक पंपची ऑर्गन असते आणि तो पंपिंग ऑर्गन आहे हार्ट. तर हार्टबद्दल आपण माहिती घेऊ. तसं एक्झाम देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक अतिशय सोपा वाटत असेल, पण ज्यांची नवीन सुरुवात आहे, ज्यांनी याच वर्षी अभ्यास सुरू केलेला आहे, त्यांनी ही बेसिक माहिती घ्यावी आणि हार्टचं स्ट्रक्चर समजून घ्यावं. तर हार्ट हा आपल्या शरीरातला अतिशय महत्त्वाचा ऑर्गन आहे. तर हार्ट हा इनव्हॉलेंटरी ऑर्गन आहे. तर इनव्हॉलेंटरी ऑर्गन म्हणजे काय? इनव्हॉलेंटरी ऑर्गन मीन्स जो आपल्या स्वेच्छेने काम करत नाही. असं होतं का की आपल्याला हार्ट बंद करायचं आहे, बा काही वेळ काम नाही आहे तर आपण ते बंद करू, असं होत नाही. हार्ट हे आईच्या गर्भात असताना सुरू होते, तर जोपर्यंत आपली मृत्यू होत नाही, डेथ होत नाही, तोपर्यंत सुरू असणारा हा एकमेव ऑर्गन आहे. असे इनव्हॉलेंटरी एकमेव नाही म्हणता येणार, असे बरेच ऑर्गन आहे, पण हार्ट हा सगळ्यात आधी सुरू होणारा ऑर्गन आहे. जेव्हा आपण फिटस असतो, गर्भ असतो, तेव्हा हार्टबीट सुरू होऊन जातात. तर याच्या अपोजिट राहील व्हॉलेंटरी, म्हणजे जसं आपण चालणे, बोलणे, धावणे ह्या सगळ्या प्रक्रिया थांबवू शकतो आणि सुरू करू शकतो, त्याला आपण व्हॉलेंटरी म्हणू. तर अनिच्छेने किंवा नॉट अकॉर्डिंग टू विल, त्याला काय म्हणू आपण? नॉट अकॉर्डिंग टू आर विल, इच्छेने आपण करू शकत नाही. इनव्हॉलेंटरी ऑर्गन्स जे असतात त्यांचं कुठलंही कार्य आपण सुरू किंवा थांबवू शकत नाही, ते सतत सुरू असतं. नंतर हा एक आहे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होणारा ऑर्गन, आकुंचन पावतो आणि प्रसरण पावतो, म्हणून याला म्हणतो आपण मायोजेनिक हार्ट. मायोजेनिक हार्ट. ओके. कॉन्ट्रॅक्ट करणे आणि आकुंचन करणे, त्याची पोझिशन कुठे आहे तर हा छातीच्या पिंजऱ्यामध्ये म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी आणि दोन लंग्सच्या मध्ये असणारा ऑर्गन आहे, बिटवीन टू लंग्स. मग याला लेफ्टला का म्हणतात तर लेफ्टला हा स्लाइटली टिल्टेड, थोडासा लेफ्टला गेलेला आहे, तसा तो ॲक्च्युली लेफ्टला नाही. जेव्हा आपण हार्टबद्दल बोलतो किंवा सांगतो तेव्हा आपण नेहमी लेफ्ट साईड म्हणतो, बट इट इज नॉट एक्झॅक्टली ॲट द लेफ्ट, इट इज स्लाइटली टिल्टेड टुवर्ड्स द लेफ्ट. ओके. थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आहे, दोन लंग्सच्या मध्ये आहे. याचा आकार किती आहे? एका माणसाच्या मुठी एवढा याचा आकार आहे, 1 फीट. ओके, मुठी एवढा आकार आहे. वजन किती आहे? 250 ते 300 ग्रॅम एवढं वजन या हार्टचं आहे. ही झाली आपली बेसिक माहिती. जसं आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्समध्ये बघितलं होतं की जे पायसेस असतात, फिश असतात, त्यांचं 2 चेंबरचं हार्ट असतं, एक ॲट्रियम असतं आणि एक वेंट्रिकल असतं. काही आहे प्राणी ॲम्फिबियन्स आणि रेप्टाईल ज्याच्यामध्ये 2 ॲट्रियम असतात, एक वेंट्रिकल असतात, आणि ह्युमन बीइंग ज्याच्यामध्ये 4 चेंबर असतात. तर हार्ट हे 4 कप्प्यांनी बनलेलं आहे. तर दॅट इज, आता आपण हार्टचं स्ट्रक्चर बघू, बेसिक स्ट्रक्चर. तर बेसिक स्ट्रक्चरमध्ये आपण बघणार आहे की हार्ट हे कशाने बनलेलं आहे. तर हार्ट हे बेसिकली 4 कप्प्यांनी बनलेलं आहे, पण सगळ्यात पहिले आहे लेफ्ट आणि राईट पार्ट. आता आपण याचं 2 महत्त्वाचे जे कप्पे आहे, सगळ्यात पहिले आपण त्याला राईट. आता जसं हार्ट जे आहे सगळ्या वर्टिब्रेट्सचं, हार्ट इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साईड, म्हणजे पुढच्या बाजूला आहे. तर ही माझी राईट बाजू आहे आणि ही लेफ्ट बाजू आहे. तसंच आपण हार्टला राईट आणि लेफ्टमध्ये डिवाइड
करू. तर हार्टचे जे दोन मेन चेंबर आहे ते आहे राईट आणि लेफ्ट, आणि दुसरे जे चेंबर बनतील ते आहे वरचे दोन, ॲट्रियम, राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, देन राईट वेंट्रिकल अँड लेफ्ट वेंट्रिकल. तर याला आपण म्हणू अलिंद आणि निलय, याचे दोघांचे समजा ॲट्रियम, तर ॲट्रियमला नाव आहे अलिंद आणि वेंट्रिकल, तर वेंट्रिकलला नाव आहे, मराठी नाव आहे निलय. आता हे मेन 4 चेंबर झालेले आहे. या 4 चेंबरचं जे कार्य काय आहे किंवा याचं अजून इंटरनल स्ट्रक्चर काय आपण बघू. तर मेन कप्पे झाले आपले राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल. तर हे झाले आपले 4 कप्पे. आता याच्यामधले सगळ्यात पहिले आपण बघू राईट वेंट्रिकल, आणि याच्यामध्ये अजून दुसरे काय पार्ट आहेत तर त्याचं स्ट्रक्चर आपण हार्टचं बघू आणि त्याचे कार्य. तर हार्ट हे 4 कप्प्यांनी बनलेलं आहे, आणि याच्यामध्ये जे वॉर्म ब्लडेड असतात किंवा ह्युमन बीइंग आहे यांच्यामध्ये जे ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे वेगवेगळं ठेवलं जातं. तर राईट पार्टमध्ये हे पूर्ण डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि लेफ्ट पार्टमध्ये हे पूर्ण ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. आता ही आपण डायग्राम समजून घेऊ. आता हा जो आहे राईट ॲट्रियम आहे, तर राईट ॲट्रियममध्ये काय आहे, तर राईट ॲट्रियम हे याच्यामध्ये उघडतं इन्फेरियर वेना कॅवा. इन्फेरियर वेना कॅवा जे डिऑक्सिजनेटेड रक्त आहे पूर्ण शरीराकडून राईट ॲट्रियममध्ये घेऊन येऊ. तर इथे आपण एक राईट ॲट्रियम काढू. तर राईट ॲट्रियममध्ये काय आहे, तर राईट ॲट्रियममध्ये आहे इन्फेरियर वेना कॅवा. ऊर्ध्व महाशीर म्हणू आपण याला, आणि एक दुसरी आहे सुपिरियर वेना कॅवा. अधो महाशीर, ऊर्ध्व महाशीर, सुपिरियर वेना कॅवा. आणि इकडच्या बाजूला जे आहे हार्टच्या, हे डोक्याच्या आणि हाताच्या साईडने येणारं जे रक्त आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड ते राईट ॲट्रियममध्ये येतं. या दोन ज्या शिरा आहेत यांच्या थ्रू डिऑक्सिजनेटेड रक्त जे आहे म्हणजे CO2 जास्त असणारं रक्त ते या चेंबरला येणार. याच्यानंतर इथे एक वॉल आहे ट्रायकस्पिड वॉल, ट्रायकस्पिड वॉल जो राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकलमध्ये मॅनेज करतो ब्लडचं सर्क्युलेशन. ओके, तर हा झाला राईट वेंट्रिकल. ओके, तर ट्रायकस्पिड वॉल केव्हा उघडतो, तर ट्रायकस्पिड वॉल जेव्हा राईट ॲट्रियममधून राईट वेंट्रिकलमध्ये जेव्हा ब्लड खाली येतं त्यावेळेस ट्रायकस्पिड वॉल उघडतो. त्याच्यानंतर इथे अजून काही वॉल आहे, इन्फेरियर वेना कॅवा, सुपिरियर वेना कॅवा. अजून इथे एक असतं कॉरोनरी सायनस, जे आपल्याला डायग्राममध्ये नाही दिलेलं आहे. कॉरोनरी सायनस, जसं पूर्ण शरीराला रक्त लागतं ऑक्सिजनेटेड, मग ते डिऑक्सिजनेटेड होऊन पुन्हा हृदयाकडे येतं आणि हृदयाकडून लंग्सकडे जातं, तिथून ऑक्सिजन घेतं, ऑक्सिजनेटेड होतं आणि हृदयात येतं. त्याचप्रमाणे हार्टला सुद्धा ऑक्सिजनेटेड ब्लडची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये कॉरोनरी आर्टरी या हार्टला रक्त पुरवतात. हार्ट जेव्हा हे रक्त डिऑक्सिजनेटेड करतो आणि पुन्हा हार्टच्या याच कप्प्यामध्ये ते वापस येतं, तर ते येतं कॉरोनरी सायनसच्या थ्रू. कशाच्या थ्रू येतं, हार्ट जे रक्त वापरून झाल्यावर जे डिऑक्सिजनेटेड रक्त असतं ते पुन्हा कॉरोनरी सायनसमध्ये म्हणजे याच चेंबरमध्ये हार्टमधून परत येतं. ओके, तर इथे झालंय 3 ओपनिंग आहे, एक आहे इन्फेरियर व्हेना कॅवा, एक आहे सुपिरियर व्हेना कॅवा आणि एक आहे कॉरोनरी सायनस. कॉरोनरी सायनस हार्टनीच वापरलेलं रक्त पुन्हा त्याच चेंबरमध्ये वापस आणतो. नंतर आहे राईट वेंट्रिकल. तर राईट वेंट्रिकलमध्ये जेव्हा ब्लड येईल तेव्हा याला जेव्हा आकुंचन पावेल तर हा पल्मनरी आर्टरी, इथे एक पल्मनरी आर्टरी तुम्हाला दिसत आहे. या पल्मनरी आर्टरी, दिस इज द ओनली आर्टरी विच कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड. ही अशी एकमेव आर्टरी आहे जी डिऑक्सिजनेटेड ब्लड एक राईट लंगला जाईल, दुसरी लेफ्ट लंगला जाईल. म्हणजे राईट चेंबरमध्ये जितकंही डिऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं आहे ते ब्लड फुफ्फुसाकडे पोहोचवण्याचं काम करतं हा चेंबर राईट वेंट्रिकल. मग इथे सुद्धा एक वॉल्व आहे जो बॅकफ्लो म्हणजे रक्त वरती कॉन्ट्रॅक्ट केल्याने रक्त वरती जाईल,
तर त्याचा बॅकफ्लो थांबवण्यासाठी सेमी लुनार वॉल, इथे वॉल आहे सेमी लुनार वॉल, सेमी लुनार वॉल विच प्रिव्हेंट्स द बॅकफ्लो ऑफ द ब्लड. तर हे झालं आपलं डायग्राम गेलेली, आपण दुसरी पुन्हा प्रयत्न करू. चला याच्यावर आपण समजून घेऊ. आता आपला हा राईट एट्रियम आणि राईट वेंट्रिकलचं झालेलं होतं की राईट वेंट्रिकल मध्ये काय आहे आणि राईट वेंट्रिकल मधून इथे जेव्हा हार्ट या पल्मनरी आर्टरीद्वारे दोन्ही, एक राईट लंगला जाईल आणि लेफ्ट लंग्स मधून हे ब्लड काय करतं, ऑक्सिजन घेतं आणि पुन्हा हार्टला परत येतं. तर आता कुणाचं काम आहे, लेफ्ट एट्रियमचं. कुणाचं काम आहे, लेफ्ट एट्रियम. लेफ्ट एट्रियम इथे पल्मनरी वेन्स आहे, या पल्मनरी वेन्स मधून तिथे 4 वेन आहे. दिस इज द ओनली वेन इन होल बॉडी विच कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. पल्मनरी शीर ही अशी शीर आहे की जी डिऑक्सिजनेटेड ब्लड आणतात तशा वेन, पण ही ऑक्सिजनेटेड आणते. तर ही पुन्हा आणि ह्या मागच्या साईडला येऊन पुन्हा लेफ्ट एट्रियम मध्ये येतात. तर लेफ्ट एट्रियम मध्ये काय करतील, हा लेफ्ट एट्रियमचा आपण चेंबर बनवला आहे. इथे 4 अशा पल्मनरी वेन्स आहे. या पल्मनरी वेन्स काय करतील, इथे ऑक्सिजन युक्त रक्त घेऊन येतील. तर या चेंबरचं काम एवढंच आहे की रिसीव्स द ब्लड. तसंही एट्रियम जे वरचे कप्पे असतात ते रिसीव्ह करतात. इकडच्या साईडला डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि लेफ्ट साईडला ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. आता काय होतं की हे जेव्हा आकुंचन पावतं वरचा भाग, तेव्हा हे रक्त खाली येतं थ्रू बायकस्पिड वॉल. इथे अजून एक 2 वॉल असतात, त्याला आपण बायकस्पिड वॉल म्हणू किंवा मिट्रियल वॉल. काय म्हणतात, मिट्रियल वॉल. आपल्याला प्रत्येकच गोष्ट बारकाईने शिकण्याची आवश्यकता असते. तुम्ही कुठलाही भाग सोडू शकत नाही, कारण प्रश्न हे आपल्याला आजकाल आपण बघतो जसं जसं पॅटर्न बदलत आहे तर काठिण्य पातळी, डिफिकल्टी लेवल ऑफ द क्वेश्चन्स आर इन्क्रीजिंग. तर आपल्याला असा रेडीमेड क्वेश्चन मिळणार नाही की मटेरियल वॉलचं कार्य काय, कुठे आहे, काय करतो आणि त्याची पोझिशन काय आहे, किंवा एखादा आपल्याला त्याचा स्किल बेस्ड क्वेश्चन असू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट बारकाईने शिकण्याची गरज आहे. तर इथे जेव्हा आकुंचन पावतं तर हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, हे खालच्या चेंबरला येतं. दॅट इज इन द लेफ्ट वेंट्रिकल. कुठे येतं हे, लेफ्ट वेंट्रिकल. आता ऑक्सिजनेटेड ब्लड लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आलेलं आहे. हे जेव्हा पुन्हा कॉन्ट्रॅक्ट होतं तर कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर हे इथे तुम्हाला व्हाईट एरो दिसतो, हा जातो एवोटा आणि एवोटाच्या थ्रू जातो होल बॉडी. कुठे जातो हे, होल बॉडी. पूर्ण बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करण्याचं काम आहे लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. तर हे झाले हृदयाचे 4 कप्पे. हा झाला आहे राईट एट्रियम, नंतर राईट वेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल. पूर्ण हा भाग असतो हा डिऑक्सिजनेटेड रक्त रिसीव्ह करतो आणि हा भाग पूर्ण ऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह करतो. पल्मनरी आर्टरी ही एकमेव आर्टरी आहे शरीरातली जी कार्बन डायऑक्साईड युक्त असलेले रक्त कॅरी करते फुफ्फुसांकडे. आणि वेन, पल्मनरी वेन या अशा वेन आहे ज्या जो आहे ऑक्सिजनेटेड युक्त रक्त आपल्या शरीरामध्ये आणतात. बाकी सगळ्या वेन असतात त्या डिऑक्सिजनेटेड युक्त रक्त कॅरी करतात. आता अजून काय आहे याच्यामध्ये बघण्यासारखं, तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे वॉल आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की इथे ट्रायकस्पिड वॉल आहे बिटवीन राईट एट्रियम अँड राईट वेंट्रिकल. कशासाठी आहे की जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे एका चेंबरमधून जेव्हा दुसऱ्या चेंबरमध्ये येतं तेव्हा त्याचा फ्लो असा एकदम जास्त नसायला पाहिजे किंवा कमी नसायला पाहिजे, म्हणून तो कंट्रोलिंग असतो त्याच्यावर. इथे अजून एक वॉल आहे सेमिलुनार वॉल विच इज प्रेझेंट ऑन द पल्मनरी आर्टरीज माउथ. तर त्याला आपण म्हणू सेमिलुनार वॉल. आणि तोच सेमिलुनार वॉल आहे इथे सुद्धा विच इज प्रेझेंट ऑन द एओर्टाज बिगिनिंग. तो काय करेल, जेव्हा ब्लड वरती जातं अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी तेव्हा त्याचा बॅकफ्लो जो असतो तर या सेमिलुनार वॉल्समुळे कमी होतो. अजून कुठले वॉल आहे याच्यामध्ये,
तर इथे जेव्हा इन्फेरियर वेना केवा मी तुम्हाला सांगितलं होतं, हा इन्फेरियर वेना केवा सुद्धा याला एक वॉल आहे, इस्टॅशियन वॉल. इस्टॅशियन वॉल विच कंट्रोल्स, हा काय करतो, इन्फिरियर वेना केवाच्या थ्रू जे रक्त येणार आहे इथे राईट ऑरिकलला तो कंट्रोल करेल. दुसरा आहे सुपिरियर वेना केवा, जो सुपिरियर वेना केवा इथे येतो, सुपिरियर वेना केवा इथे सुद्धा एक वॉल आहे, ते आहे हॅवर्शियन वॉल. हॅवर्शियन वॉल. आणि कोरोनरी सायनस जो सांगितलं होतं तुम्हाला, कोरोनरी सायनस जो हार्टचं रक्त आहे डिऑक्सिजनेटेड झालेलं ते जेव्हा राईट ॲट्रियमला आणतं तिथे सुद्धा एक आहे आणि त्याचं नाव आहे थिबेशियन वॉल. कोरोनरी सायनस हा इथे आहे राईट ऑट्रियम, तर त्याचं नाव आहे थिबेशियन वॉल. हे वेगवेगळ्या प्रकारचे वॉल आहे. हा झाला हॅवेरियन वॉल जो सेमी सुपिरियर वेना केवाला कंट्रोल करतो. इस्थॅशियन वॉल जो इन्फेरियर वेना केवाला कंट्रोल करतो, त्याच्या थ्रू येणारं ब्लड आहे. आणि थिबेशियन वॉल जे आहे ते कोरोनरी सायनस त्याच्याही थ्रू जे हार्टमधून येणारं जे ब्लड आहे तो कंट्रोल करतं. आणि बाकीचे वॉल आहे सेमिन्युलर वॉल जे इथे आहे, जो बॅकफ्लो ऑफ द ब्लड कॅन बी प्रिव्हेंटेड थ्रू इट. आता याची हार्टबीट बघू आपण, हार्टबीट कशी होते. तर हार्टबीट होत असताना पहिले जे आहे वरचा पार्ट जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट होतो, दॅट इज कॉल्ड ॲज आर्ट्रियल सिस्टोल. वरचा पार्ट जो आहे तो आर्ट्रियल सिस्टोल. सिस्टोल मीन्स कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्ट मीन्स आकुंचन पावणे. जेव्हा वरचा पार्ट आकुंचन पावतो, आकुंचन पावतो, हा जे वरचे दोन चेंबर आहे तसेही ते आकाराने छोटे आहे आणि दोघांमध्येही ब्लड जेव्हा येतं इकडनं सुपिरियर वेना केवा इन्फिरियर वेना केवा आणि या साईडला पल्मनरी वेन्सच्या थ्रू ब्लड जेव्हा आतमध्ये येतं तेव्हा ते आकुंचन पावतं आणि जेव्हा आकुंचन पावतं ते रक्त खालच्या वेंट्रिकल्समध्ये येतं, दॅट इज कॉल्ड ॲज आर्ट्रियल सिस्टोल. आणि हा असतो 0.1 सेकंडसाठी, इतका शॉर्ट असतो. दुसरा आहे वेंट्रिक्युलर सिस्टोल. सिस्टोल म्हणजे पुन्हा कॉन्ट्रॅक्शन आहे, वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचन पावतात, हा खालचा पार्ट जो आहे आकुंचन पावतो आणि या आकुंचन पावल्यामुळे जो ब्लड कंटेन करून आहे याच्यामध्ये जे ब्लड आहे ते वरच्या भागाला जातं, दॅट इज इन टू द पल्मनरी आर्टरी अँड एवोटा अँड विच लास्ट, हा असतो 0.4 सेकंडसाठी. आणि लास्ट आहे जॉईंट डायस्टोल. आता जॉईंट डायस्टोल म्हणजे काय, जेव्हा दोन्हीही ॲट्रियम आणि वेंट्रिकल रिलॅक्स होतात, दॅट इज कॉल्ड ॲज जॉईंट डायस्टोल, रिलॅक्स. आणि ह्या सगळ्यांमुळून बनते एक हार्टबीट. 1 4 3, तर 0.8 सेकंडाला एक हार्टबीट होते. ओके, तर एका मिनिटाला 72 हार्टबीट्स होतात. नॉर्मल हार्टबीट आहे, तशी लहान मुलांमध्ये जर काउंट केली तर ही 150 असू शकते, 100 असू शकते. म्हणजे लहान मुलांमध्ये हे फास्टर असतं, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. ॲज वी बिकम अ अडल्ट हे कमी होऊन जातं. ॲनिमल जितके मोठे असतात तितक्या त्यांच्या हार्टबीट्स ह्या असतात स्लो, आणि जितके ॲनिमल स्मॉलर असतात त्यांच्या हार्टबीट्स असतात फास्टर. ओके, तर आता अजून काय दिसतंय आपल्याला याच्यामध्ये आहे SA, सायनो ॲट्रियल नोड. आता याचं काम काय आहे, जो हा रिदम सांगितला आपण कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनचा, जेव्हा एक कॉन्ट्रॅक्शन एक रिलॅक्सेशन होतं तेव्हा एक हार्टबीट होतं, तर हा रिदम कंटिन्यू ठेवण्यासाठी हा मेसेज देत असतो हार्टला. तर हा कुठे आहे, हा आहे राईट ॲट्रियमला. SA इज प्रेझेंट इन राईट ॲट्रियम. आता प्रश्न आपल्याला याच डिफिकल्टी लेवलचे राहील. जर या पार्टवर प्रश्न आले तर आपल्याला केव्हाच हार्टचं स्ट्रक्चर येणार नाही किंवा एखादा पार्ट येणार नाही. आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न येतील. सायनो ॲट्रियल नोड, सायनो ॲट्रियल नोडचं काम काय आहे की तो रिदम जो आहे हार्टचा, हार्टबीट
कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन कसं ठेवायचं आणि कंटिन्यू ठेवायचं, तर ते काम आहे एसएचं. एसए काय करतो, याला मेसेज देतो. कोणाला? AV, आर्ट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. AV नोड आहे हा, त्याच्याकडून मेसेज घेतो आणि जो याच्यामधलं कोऑर्डिनेशन आहे, राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल, किती ब्लड खाली येऊ द्यायचं आणि किती ओपनिंग करायचं, हा रिदम सुद्धा हा मेंटेन करतो आर्ट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. यालाच आपण पेसमेकर सुद्धा म्हणतो. हार्टबीट कंट्रोल ठेवण्याचं का आर्टिफिशियल पेसमेकर सुद्धा लावतात. जर हे काम करत नसेल तर आर्टिफिशियल पेसमेकर सुद्धा असतात, ज्याच्यामध्ये कॅडमियम निकेलची बॅटरी असतात, CD&Ni ही बॅटरीनी काम करतात. पेसमेकर हे एखाद्या व्यक्तीला 3 ते 4 वर्षापर्यंत हार्ट त्याचं वर्क करू शकतं आर्टिफिशियल पेसमेकर, आणि जर हे काम करत नसेल तर पेसमेकर फिट करतात. नंतर काय याच्यामध्ये इथे बंडल ऑफ हीस, याच्यावर एक प्रश्न येऊन गेलेला आहे की बंडल ऑफ हीस कुठे आहे. तर बंडल ऑफ हीस म्हणजे काय आहे, हे एक मसल फायबर्स आहे विच आर प्रेझेंट ओनली इन द वेंट्रिकल्स. बंडल ऑफ हीस, बंडल ऑफ हीस, त्याच्यामध्ये ऑप्शन होतं नर्व फायबर, पण हा नर्व फायबर नाही आहे, हा मसल फायबर आहे. तर मसल फायबर आहे आणि हा आहे फक्त प्रेझेंट वेंट्रिकलमध्ये. कुठे प्रेझेंट आहे, हा वेंट्रिकलमध्ये. नंतर हे जे दिसत आहे आपल्याला दोन्ही, हे एसए आणि एव्ही, हे कुठे आहे, राईट ॲट्रियममध्ये, आणि याच्यापासून जे येणारे जे फायबर्स आहे ते सुद्धा वेंट्रिकलकडेच येत आहे. अजून आपण याच्याबद्दल काय माहिती घेऊ शकतो हार्टबद्दल. ओके, एक कार्डियक सायकल आहे. हार्टबीट जर मोजायची असेल तर आपण स्टेटस्कोप, जे डॉक्टर कानामध्ये टाकतात आपले हार्टबीट मोजतात, तो आहे स्टेटस्कोप. जो बीपी आपला काउंट करतो तो आहे स्पिग्मोमॅमोमीटर, जे हाताला लावतात आणि काहीतरी असं प्रेस करतात. दॅट इन्स्ट्रुमेंट इज नोन ॲज स्पिग्मोमॅमोमीटर. हार्टबीटचा आणि आपल्या पल्स रेटचा, म्हणजे इथल्या नाडीचा दोघांचा संबंध असतो, ते नॉर्मल असले हार्टबीट आणि पल्स रेट, दॅट मीन्स वी आर नॉर्मल, हार्ट इज फंक्शनिंग इन अ नॉर्मल वे. काही मुलांना जन्मताच हार्टमध्ये होल असते, म्हणजे जेव्हा हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे जे मिक्स्ड होतं, तर दॅट बेबीज आर कॉल्ड ॲज ब्लू बेबीज. आजकाल त्यालाही रिपेअर करण्याचे, म्हणजे इझिली वी कॅन रिपेअर दोज होल्स. इतकी टेक्नॉलॉजी आलेली आहे की आपण म्हणजे जन्मताही काही रोग असेल, फक्त जेनेटिक डिसऑर्डर सोडून, जेनेटिकली जे असतात ते कधीच रिपेअर होत नाही. अजून त्याच्यावर वर्क चालू आहे, होतील काही वर्षांनी, पण जे हार्टमध्ये किंवा अजून कुठले ऑर्गन्सचे प्रॉब्लेम असेल ते आपण इझिली रिपेअर करू शकतो. टेरिस्ट्रियल ॲनिमलमध्ये जिराफ इज हॅव्हिंग द लार्जेस्ट हार्ट, सगळ्यात मोठं हार्ट असणारा भूचर प्राणी आहे जिराफ. आणि ब्लू व्हेल जी आहे, जिचं सगळ्यात मोठं हार्ट आहे नियर अबाउट 60 kg. आणि हार्टमध्ये ज्या मसल्स असतात आपण त्यांना कार्डियक मसल्स म्हणतो. ही झाली आपली हार्टबद्दलची माहिती. ओके, टुडे विल स्टॉप आवर लेक्चर. आय होप यू अंडरस्टूड वेल. थँक यू व्हेरी मच.